नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या वेअर टू गो ट्रॅव्हलिंग या चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण आलेलो आहे आज बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा तालुक्यामधील जाडीचा देव या तीर्थक्षेत्रावर व पर्यटन स्थळावर। तर आपण आज सदरील ठिकाण एक्सप्लोर करूया। तर आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर चला आपण जाडीचा देव या प्रसिद्ध तीर्थक्षेत्राचे पूर्ण दर्शन घेऊन एक्सप्लोर करूया। नमस्कार मित्रांनो, मी दीपक आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करतो वेअर टू गो ट्रॅव्हलिंग या आपल्या चॅनलमध्ये। आज आपण आलेलो आहे जाडीचा देव येथे। हे विदर्भातील जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील असलेले एक तीर्थक्षेत्र आहे। इथं प्रसादाची आणि इथं दुकानातील प्रसाद, नारळ आणि वेगवेगळ्या वस्तू, माळ अशा प्रकारे सर्व वस्तूची दुकान आहे मित्रांनो। मागे त्या साईडला पण दुकान आहे। लहान मुलांची खेळण्याची दुकान आहे, खेळणे बी मिळतात, माळ मिळतात। हार पण आहेत दुकान, या साईडला बी दुकान आहे।
मित्रांनो, जाळीचा देव हे महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील एक प्रमुख महानुभाव पंथांचे तीर्थक्षेत्र आहे. हे श्री चक्रधर स्वामींच्या लीलांशी निगडीत असून 12व्या शतकातील ऐतिहासिक घटनांमुळे प्रसिद्ध आहे. जाळीचा देव हे डोंगरांच्या माथ्यावर हिरव्यागार निसर्गात वसलेले आहे. जालना जिल्ह्यात अजिंठा डोंगर रांगेमध्ये आहे. बुलढाणा किंवा जालना येथून काही किलोमीटर अंतरावरून येथे पोहोचता येते आणि दांडी पौर्णिमेला लाखो भाविकांची यात्रा भरते. जाळीचा देव मंदिराचा इतिहास श्री चक्रधर स्वामींच्या 12व्या शतकातील लीलांशी जोडलेला आहे. स्वामींनी जंगलातील जाळीच्या सावलीत वास्तव्य केले. तेथे वाघिणींच्या पिल्लांना मांडीवर घेतले आणि आई वाघिणीला शांत केले, म्हणून हे जाळीचा देव म्हणून ओळखले जाऊ लागले. वागोदा जिल्हा जळगाव येथील भक्त लक्ष्मणराव पाटील यांच्या कुष्ठरोग निवारणासाठी 1936 मध्ये येथे 21 दिवस उपवास केला. स्वप्नात दर्शनानंतर निरोगी होऊन त्यांनी 1938 मध्ये मंदिर बांधकाम सुरू केले. निजाम राजवटीतून परवानगी घेतली. 1942 मध्ये सभामंडप पूर्ण होऊन कलशारोहण झाले, तेव्हा मंदिराची औपचारिक स्थापना झाली. ऐतिहासिक महत्व हे महानुभाव पंथांचे प्रमुख तीर्थक्षेत्र असून दांडी पौर्णिमेला मोठी यात्रा भरते.
तर पाहू शकता मित्रांनो तुम्ही, काही भाविक जे आहेत त्यांची मनोकामना पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक पायरीवर कापूर जाळत आहेत मित्रांनो. या मंदिरावरती येण्यासाठी पूर्ण 800 ते 850 पायऱ्या आहेत आणि या प्रत्येक पायऱ्यावर कापूर ठेवून कापूर जाळत येत आहेत मित्रांनो. त्याची काही मनोकामना त्यांनी देवाला मागितली असेल ते पूर्ण झाली असेल, त्यामुळे ते प्रत्येक पायरीवर कापूर जाळत आहेत. कापूर जाळत आहेत. पाहू शकता मित्रांनो तुम्ही, कापूर जळत आहे. प्रत्येक पायरीवर कापूर जाळत येत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला व्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका ठिकाणी. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.